माणूस श्रीमंत असो अगर गरीब असो, पण वेळ ही त्याची कधी गुलाम होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या वाटला येणारी वेळ ही चांगली का वाईट आहे हे ठरवण्याचा अधिकार परमेश्वराला आहे. आपल्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये काही जणांचे 100 नंबर असतील, काही 150 असतील, काही 200 असतील, काही 400 असतील. आपण त्यातले बरेच नंबर वर्ष 2-2 वर्ष सध्या डायली करत नाही. आपला मोबाईलचा डाटा फुल आहे, पण आपल्याकडे वेळ नाही. जर चुकून कधी कोणाचा फोन आला तर आपण त्याला विचारतो, बोला काय काम आहे. असं सहज फोन केला, आज जर कोण म्हणलं तर ठीक आहे, आपण नंतर फोन करतो असं त्याला उत्तर देतो. पण आजचा काळ इतका धावपळीचा आहे की जवळच्या माणसाला आपण विचारपूस केली पाहिजे, कधी त्याला फोन केला पाहिजे, ते चौकशी केली पाहिजे. कारण कधी काय दुर्घटना होईल, कधी कोणाच्या वाट्याला वाईट येईल काही सांगता येत नाही. परवाची घाटकोपरची घटना, घरून कामानिमित्त निघालेली माणसं पावसापासून वाचण्यासाठी एका पंपावर थांबले आणि भलं मोठं होर्डिंग त्यांच्या अंगावर पडलं. स्वप्नातही नसेल की आज आपण संध्याकाळचा सूर्य पाहणार नाहीये, पण सायंकाळी घरी जाताना ते जिवंत गेलेच नाहीत. स्क्रीनवर तुम्ही ज्या तरुणाचा फोटो पाहत आहात, हा तोच तरुण आहे जो घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर कामाला होता. या तरुणाचाही घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत जीव गेलाय. वर्षभरापूर्वी लग्न, 4 महिन्यांचं लेकरू असा परिवार या तरुणाच्या पश्चात आहे. नेमका हा तरुण कोण? घाटकोपर दुर्घटनेत काळजाचा ठोका चुकवणाऱ्या एकापेक्षा एक हृदयद्रावक गोष्टी समोर येतात. त्यापैकीच एक गोष्ट या तरुणाचीही आहे. आपल्या जवळच्या माणसाची अवश्य चौकशी करा, कारण वेळ गेल्यानंतर परत श्रद्धांजली वाहण्यामध्ये काही तो स्वार्थ आहे आणि काही तो माणुसकी. त्यामुळे आपल्या माणसाला सहज संपर्कात ठेवा, हीच आज काळाची गरज आहे. रामकृष्ण हरी. स्वामी समर्थ.